मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाले। प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती मुख्यमंत्री आदरांजली वाहणार आहेत। हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जणांचा मृत्यू झाला होता। हल्ल्यात प्राण गमावलेल्या शेकडो नागरिकांप्रती आज मुख्यमंत्री आदरांजली वाहणार आहेत। तर मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवाद्यांनी भयंकर असा हल्ला केला होता। या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 जणांचा मृत्यू झाला, तर 800हून अधिक लोक जखमी झाले होते। मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केलं होतं। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर मुंबईकर हा दिवस कधी विसरणार नाहीत। 26/11 दहशतवादी हल्ला याला आता 17 वर्ष पूर्ण होत आहेत। आज मुख्यमंत्री प्राण गमावलेल्यांना आदरांजली वाहणार आहेत। कृपा, नक्कीच मुंबईच्या इतिहासातील 26/11 हा दिन खरं तर काळा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जे हुतात्मे शहीद झालेले आहेत, अनेक शेकडो नागरिक यांनी सुद्धा प्राण गमावलेले आहेत। शेकडोहून जास्त नागरिक जखमी झाले होते। दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून हा हल्ला झाला होता। खरं तर CSMT स्थानकांवरती सुद्धा बेछूट गोळीबार करण्यात आला होता। काही नागरिक जखमी झाले, काही नागरिक हे या ठिकाणी मृत्युमुखी पडले। मात्र आज आपण जर बघतोय 17 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण जे आहेत त्यांच्याकडून खरं तर आज संवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत। मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 26/11 मधील ज्या पोलिसांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या पोलिसांच्या समर्पित त्या ठिकाणी परेड असणार आहे। आणि एकूणच मुंबईतील जे गेटवे ऑफ इंडिया इथे आहे तिथे सुद्धा पदसंचलन असणार आहे। त्यामुळे आज शहीदांना मानवंदना या ठिकाणी देण्यात येणार आहे। मुंबईतील अनेक भागामध्ये खरं तर दक्षिण मुंबईमध्ये विशेषतः पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 17 वर्ष या घटनेला पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आजच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक कोपऱ्यावरती पोलिसांची नजर आज असणार आहे। आज तर इतर अनेक दिवसांपासून खरं तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबई पोलीस सुद्धा अलर्ट मोडवरती आहेत आणि त्यातच आज 26/11 सुद्धा आहे। त्यामुळे अलर्ट मोडवर असलेले जे पोलीस यंत्रणा आहे ती खरं तर सर्व मुंबईतील कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच पाहत आहेत। जी, निश्चितच स्वप्नील, खरं तर आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी खरं तर काळा दिवस होता। याच पार्श्वभूमीवर आता समुद्र किनारा असेल किंवा CSMT एकूणच संपूर्ण परिसर असेल त्या ठिकाणी कशा प्रकारे पोलिसांकडून आता काळजी घेतली जाते, कारण का स्वतः मुख्यमंत्री आता CSMT परिसरात येणार आहेत। कृपा, नक्कीच CSMT परिसर असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया येथील असेल आणि मुंबईतील समुद्र किनारा असेल, या समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा गस्ती पथके तैनात करण्यात आलेली आहेत। एकूणच बोटीद्वारे सुद्धा गस्त या समुद्रामध्ये घातली जाते। अरबी समुद्राची ही संपूर्ण जी बोरिवलीपर्यंत मग पुढे विरार पालघरपर्यंत जा हा समुद्र सपाटी आहे त्या तिकडे सुद्धा पोलीस असतील, इतर जे जवान आहेत त्यांच्यामार्फत चोख लक्ष आहे ते ठेवण्यात येतं। मुंबईमधील विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा सर्व चौक्यांवरती पोलीस अलर्ट आहेत। एकूण समुद्र स्तरावरती सुद्धा नेव्ही असेल ते सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। त्यामुळे सर्व प्रकारची काळजी मुंबई पोलीस आणि इतर जे स्थानिक यंत्रणा आहेत त्यांच्याकडून घेण्यात येते। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, खरं तर 26/11ला जो हल्ला झाला होता याचा घटनाक्रम आपण सांगू शकता का अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी? नक्कीच आपण जर बघितलं तर कुलाबा इथून खरं तर दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये शिरकाव केला होता। यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये हे दहशतवादी विखुरले गेले होते। यामध्ये लिओपोल्ड कॅफे असेल, एकूण ताजमहाल असेल, ताज हॉटेल असेल आणि इथून आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे माझ्या मागे आहे, खरं तर या टर्मिनल्समध्ये सुद्धा 18 नंबर प्लॅटफॉर्मकडून ते दहशतवादी आतमध्ये आले होते आणि बेछूट गोळीबार हा एकाच वेळी या 3 ते 4 ठिकाणी झाला होता। कसाबला जे पकडण्यात आलं होतं ते ठिकाण या मुंबई महानगरपालिकेपासून काही अंतरावरती या
इकडे गल्ली आहे खरं तर राईट जातो त्या ठिकाणी, तिथे कसाबला पकडण्यात आलं होतं. इथे मोठी गस्त त्यावेळेला घालण्यात आली होती. अशा प्रकारे हा खरं तर थरार होता. दिवसभराचा हा थरार खरं तर अनेक दिवस चालला आणि यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे ती कुठेतरी यशस्वी हा हल्ला रोखण्यामध्ये आणि मात्र या हल्ला रोखण्यामध्ये अनेक पोलिसांनी हुतात्मा म्हणजे आपलं बलिदान जे आहे ते हल्ल्यादरम्यान दिलेलं होतं. रूपा, निश्चितच स्वप्नील, खरं तर पोलिसांकडून देखील आजच्या दिवशी पथसंचलन केलं जाणार आहे. शहीद पोलिसांना, जवानांना आणि या हल्ल्यात जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना ही मानवंदना, श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. हे पथसंचलन नक्की कधी होणार आहे, काय या संदर्भातली अपडेट? म्हणजे 8:45च्या सुमारास हे पथसंचलन होणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या प्रकारची सर्व तयारी करण्यात आलेली आहे. तिथे एक स्मारक हे खरं तर शहीदांचं बनवण्यात आलेलं आहे. त्यासमोर हे पथसंचलन असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पथसंचलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया इथे सुद्धा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस बॉईज असोसिएशनकडून हा खरं तर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तिथे सुद्धा मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. कृपा जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.